पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा घातल्याचा दावा राहुल सतपुते नावाच्या व्यक्तीने ट्विटच्या माध्यमातून केला आहे। तर पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही असं स्पष्टीकरण मंदिर प्रशासनाने दिलं। ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणं बंधनकारक करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। या निर्णयाला विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटलांनी विरोध केला आहे। राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून सतेज पाटील जोरदार विरोध करणार आहेत। सतीश भोसले उर्फ खोक्या याला वन्यजीव अधिनियमानुसार दाखल केलेल्या एका गुन्ह्यात जामीन मिळालाय। शिरूर कासारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने हा जामीन दिलाय। खोक्या भोसले सध्या बीडच्या मध्यवर्ती कारागृहात आहे आणि त्याच्यावरती एकूण 3 गुन्हे दाखल आहेत। बीडमधील गेवराई शहर गोळीबाराच्या घटनेने हादरलंय। शहरात एका तरुणीवर अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला। छातीत गोळी लागल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली आहे। दरम्यान गोळीबाराच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून दखल घेण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला। नाशिकच्या इगतपुरीत एका बेकायदेशीर कॉल सेंटरला सीबीआयनं उद्ध्वस्त केलं। 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोनसह 1,20,00,000ची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोनं आणि 1 कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार यावेळी जप्त करण्यात आल्या। राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा विषय विधानसभा निवडणुकीच्या वेळी संपला होता आणि त्यांनी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि आम्ही माजलगावमध्ये ज्यांना निवडून आणलं त्यांच्याकडे हे दोघे आता गेलेत। त्यामुळे हा विषय आता नव्याने नाही, परंतु पंकजा मुंडेंचं नाव घेतलं म्हणजे बातम्या होतात। त्या विषयात पंकजा मुंडेंना धक्का वगैरे असं काहीच नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलं। सारथीला भरघोस निधी दिला जातोय, मात्र महायुतीला तुटपुंजा निधी मिळत असून सरकार महायुतीच्या निधीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला। अर्थमंत्री अजित पवार ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करतात अशा शब्दात त्यांनी अजित पवारांना टोला लगावला। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा काढणार आहेत। त्यासाठी ते राज्यभरात नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। फडणवीस ओबीसींचा विकास करू म्हणतात, मग मराठा समाजानं काय केलंय असा सवाल जरांगेंनी केला। शरद पवारांची मंडल यात्रा नसून ती बंडल यात्रा होय। शरद पवारांच्या मंडल यात्रेवरनं ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी टीका केली, तर अंतरवालीच्या बेवड्याला पेटवण्याचं काम पवारांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्याची घोषणा जयंत पाटलांनी केली। 40 वर्षात का सुचलं नाही असं म्हणत महेश कुमार कांबळेंनी जयंत पाटलांवर टीका केली। जनतेने दिलेल्या कौलचा अपमान करणं बंद करा। निवडणूक आयोगाने 4 वेळा ओपन चॅलेंज दिले आरोप करतात, मात्र निवडणूक आयोगाला सामोरं जायला तयार नाहीत अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं फडणवीस म्हणाले। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। ठाकरे एकत्रित आहेत तर एकत्र राहावं, आनंदाने एकत्र नांदावं असं फडणवीस म्हणाले। ओबीसी समाज दुरावल्यावर यात्रा काढतायत, मंडळ यात्रा काढून काही उपयोग होणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली। दुष्काळग्रस्त जिल्ह्यासाठी महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतल्याचं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलंय। धाराशिव शहरातील पाणी आणि रस्त्यांच्या कामासाठी महायुती सरकारकडून 334 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आणि या निधीमुळे शहरातील रस्ते आणि पाण्याचा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। येत्या मंगळवारी जालना नांदेड समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात कॅबिनेटची शेवटची बैठक पार पडणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली। शेतकऱ्यांना 5 पट भरपाई देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे। नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण करण्यात आलं। वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला। नागपूरच्या अजनी स्थानकावरून वंदे भारत पुण्याला रवाना झाली। यावेळी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती पाहायला मिळाली। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे भुसावळ रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर वंदे भारतचं स्वागत केलं। डोंबिवलीच्या खोणी तळोजा रोडवरील ऑर्चिड कोऑपरेटिव्ह सोसायटी संचालक पदाच्या निवडणुकीत राडा झाला। बोगस मतदानाच्या संशयावरून राडा झाला असून पोलिसांना देखील मारहाण झाल्याची माहिती आहे। अमरनाथमधील मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अमरनाथमधील मनसेच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावरून संतप्त कार्यकर्त्यांनी नगरसेवकांच्या कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी केली।
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं उजनी धरण 100% भरलं आणि या पावसाळी हंगामामध्ये मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस धरण क्षेत्रात झाला, त्यामुळे पाणी पातळीत वाढ होत गेली. आता उजनी धरण 100% भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जळगावच्या रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. सांगलीच्या तुर्ची गावात स्वतंत्र तलाठी देण्याची मागणी करण्यात आली. यासाठी सरपंचांनी नारळ फोडून गाढवाची पूजा केली. दरम्यान तातडीनं तलाठ्याची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली. नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. यामुळे मनसेनं वनविभागाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. आणखी किती जीव जाणार असा सवाल मनसेनं वनमंत्र्यांना विचारलाय. दरम्यान तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील गारडी गावात एका कुटुंबावर दहशत माजवण्याचा आरोप करण्यात आला आणि या कुटुंबाने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मारहाण करणाऱ्या विरोधात अद्याप गुन्हा नोंद नाही आणि हल्ला झालेल्यांवर मात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावरील कळंबस्ते फाटा ते चिपळूणपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाणही वाढलंय आणि रस्ते दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला विनाकारण त्रास देण्यात आला. दलित समाजातील सतीश सरवदे यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानं अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. परभणीच्या शासकीय रुग्णालयाच्या छताला तडे गेल्याचं समोर आलं. तडे गेल्यानं रुग्णालयात पाण्याची गळती होते. यामुळे रुग्णांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय. तातडीनं रुग्णालयाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला बडनेरा स्टेशनवर थांबा देण्यात आला. यावेळी वंदे भारत एक्सप्रेसचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान खासदारांनी हिरवा झेंडा दाखवून एक्सप्रेस रवाना केली. पंढरपूर जिल्ह्यातील निमढेला तलावाला लागून असलेला चंदई कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि त्यामुळे आता सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून यावर उपाययोजनेची मागणी शेतकऱ्यांनी केली. चिपळूणच्या बाजारपेठेत फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आणि याचा नागरिकांना मोठा फायदा मिळतोय. दरम्यान भाजी खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करतात. भंडाराच्या खैरलांजी गावात वीज कोसळल्यानं शेतात काम करणाऱ्या महिलेची दृष्टी गेली. सध्या त्यांच्यावर तुमसर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगर परिषदेच्या मागणीसाठी देहू रोड बंदला नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय. 60% व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून पाठिंबा दर्शवला. मुंबईत गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मुंबईतील सार्वजनिक मंडळ आपल्या बाप्पाच्या आगमनात व्यस्त आहेत. गिरगावच्या अखिल चंदनवाडीतील गोड गणपतीचा भव्य दिव्य असा आगमन सोहळा पार पडला. गणेश उत्सवाला अवघे काही दिवस उरलेत. पुणेकरांनी रविवारचा मुहूर्त साधत गणेश उत्सव आणि गौरी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंसाठी गर्दी केली आहे. मंडई मार्केटमध्ये पुणेकरांची लगबग पाहायला मिळाली. मुंबईच्या वरळी नाक्यावर शिवसेना ठाकरे पक्षाकडून दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या सराव शिबिराला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली. मालेगाव शहरात भगवान एकलव्य जयंती पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. बुलढाण्याच्या मेहकर शहरात श्रावण महिन्यात महादेवासोबतच गाय आणि नंदींना पूजण्याची अनोखी परंपरा आणि यावेळी गायीची विधिवत पूजा करण्यात आली. दरम्यान रॅलीही काढण्यात आली होती. जॉर्जियातील बाटुमी इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या वुशू स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी सचिन घोरपडे हिने सुवर्णपदक पटकावले. याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी शरद वैगंडे हिनेही रौप्य पदकाची कमाई करत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. धाराशिवच्या उमरग्यातील तरुणाची हत्या करणाऱ्या 3 महिलांविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या 3 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या महिला कालिका कला केंद्रात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. सावकाराकडून घेतलेल्या पैशाची मुद्दलापेक्षा अधिक व्याज देऊनही कर्ज फिटत नसल्यामुळे सावकाराच्या त्रासाला कंटाळून सुरेश कांबळे या व्यक्तीने आत्महत्या केली. पंढरपूरच्या वाखरी गावात ही घटना घडली. या प्रकरणात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अकोल्याच्या अकोला पातूर रोडवरील कापशी इथे उड्डाण पुलावर कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील व्यक्ती पुलावरनं 15 ते 20 फूट खाली फेकला गेल्यानं जागीच त्याचा मृत्यू झाला.
वाशिम शहराच्या ग्रामीण भागात 4 ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेचा उलगडा झाला। रेसर बाईकवरून तिघांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरांना ताब्यात घेतले। चंद्रपूरच्या नेरी जांभूळघाट मार्गावर रामपूर परिसरात ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली। या अपघातात सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला। अविनाश असं मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे। मालेगाव शहरात चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली। चोरट्यांकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला। हे चोरटे विविध मंदिरांमधून रोख रक्कम आणि दागिने चोरी करत होते। पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहित तरुणीने आत्महत्या केली। स्नेहा विशाल झगडे असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे। विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला।